तर काय ना मित्रांनो, तुम्ही माझा चला की एवढ्या रात्रीचं कुठं आवरून चाललाय तर सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, मी शहाजी आकाश आम्ही निघालो होतो सोनंदला. तर तुम्ही म्हणसाला की सोनंदला कशाला चाललाय. तर मित्रांनो, आमच्या शाळेची आज सहल होती, त्यामुळे 5:30ला आम्हाला शाळेवर बोललेलं, म्हणून आम्ही निघालो होतो लवकर. 2-3 गावं फटाफट ओलांडल्यावर वाटेचं एकदम टायमिंग गेलं, 5:24 झालते. 5:30 तर वाजायला 6 मिनिटं कमी होती. मी म्हणलो शहाजीला मोठवट लवकर, पण शहाजीवरून काय डेल्यात घेतलं नाही. लागलो आम्ही रान कातरायला आणि एकदा सोनंदमध्ये पोहोचलो आणि वाटत जाताना शाळेचे विद्यार्थी गाठ पडले, त्यामुळे आम्ही थोडी गाडी हळू घेतली. तर आम्ही तिथून शाळेत पोहोचलो तर बघतोय तर 2 ट्रॅव्हल्स अशा उभा केल्या त्या खतरनाकमध्ये. ट्रॅव्हल्सला बघून आम्ही गेलो पार्किंगला गाडी लावायला चढदिशी आणि गेल्यावर गाडीवरून उतरलो तर आपली केस बघू शकता कशी झाली ती आणि ह्याची केस बघू शकता. तरी पण जोमात होता. शहाजीने लावली पार्किंगला, पांडू पण आला. इकडे तिकडे बघत आम्ही डायरेक्ट वर्गात शिरलो आणि वर्गात अशी खतरनाक एंट्री मारली. पांडू आपला केस विसरत होता आणि सर प्रेझेंट घेत होतो पोरांची. सरांना म्हणलं प्रेझेंट राहू द्या, पोज द्या इकडं, आणि सरांनी खतरनाक अशी पोज दिली. पण शहाजीच्याकडं काहीतरी वेगळंच चालू होतं. तर बघू शकता मित्रांनो, पावडर लावत आहे शहाजी, पावडर. कोडक सर सलीची काहीतरी माहिती सांगत होते, त्यामुळे आम्ही कान लावून ऐकत होतो. कारण की सलीला गेल्यावर नियम हे सगळे पाळावे लागतात. पण विद्यार्थ्यांना कधी एकदा ट्रॅव्हल्समध्ये बसणं असं झालं आहे आणि कधी एकदा सलीला फिरायला जावे असं झालं आहे. पण कोडक सरांनी सगळ्याला नियम असे खतरनाकमध्ये सांगितले. सर्व नियम सांगितल्यामुळे वादविवादाचा काही विषयच नव्हता. तर मित्रांनो, हा छोटासा मिनी ब्लॉग इथंच समाप्त करतो. धन्यवाद.